जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज महोत्सवानिमित्त 7 दिवसीय हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या सप्ताहाचे उद्घाटन पैठण येथील संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त पारायण तुळशीराम महाराज काकडे यांच्या हस्ते झाले। पहिल्या दिवसाच्या हरिकीर्तनात श्री क्षेत्र संस्थान नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांनी मार्गदर्शन करताना भगवंत निराकार व सर्वव्यापी असून भक्तांच्या प्रेमासाठी सगुण रूप धारण करतात असे प्रतिपादन केले। संतांच्या चरणी आश्रय घेतल्याने मन शुद्ध होऊन ईश्वरी भक्तीकडे वाटचाल होते असेही त्यांनी सांगितले। या कार्यक्रमात शेकटे बुद्रुकसह पंचक्रोशीतील भाविक, टाळकरी, माळकरी व महिला या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। गेल्या काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून यावर कारवाई करून ते त्वरित बंद करावे यासाठी कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष काळे यांनी शासन दरबारी निवेदन दिले। त्याची तात्काळ दखल कोपरगाव शहर पोलीस स्टेशनसह ग्रामीण पोलीस स्टेशनने घेऊन बेकायदेशीर वाळू वाहतुकीसह अवैध धंद्यांवर कारवाई करत ते बंद केले। तरीही महसूल प्रशासनासह पोलिसांच्या नजरा चुकवत काही वाळू तस्कर बेकायदेशीर वाळू उपसा करत होते। मात्र त्यांच्या पातळीवर असलेल्या पोलीस पथकाने दिनांक 28 फेब्रुवारीला रात्री 12:30 माहेगाव देशमुख ते मढी रस्त्यावर MH15 BJ 0954 या तपकरी रंगाच्या 709 डंपर कायदेशीर वाळू वाहतूक करत असताना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह डंपर अडवून चौकशी केली असता डंपर चालक भाऊसाहेब अर्जुन पवार राहणार माहेगाव देशमुख याने विना परवाना कोणतीही शासकीय परवानगी न घेता गोदावरी नदी पात्रातून स्वतःच्या फायद्याकरिता 20 ब्रास शासकीय वाळूचा उपसा करून विक्री करण्याच्या हेतूने डंपरने वाहतूक करताना आढळून आला। याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल जयदीप दामोदर गवारे यांनी फिर्याद देऊन डंपर चालक भाऊसाहेब अर्जुन पवार याच्या विरुद्ध 73/2026 भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303 प्रमाणे चालकास अटक करून 4 लाख किमतीचे डंपर व 20,000 किमतीची वाळू असे एकूण 4,20,000 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। निवृत्ती वेतनधारकांच्या अडीअडचणी त्वरित मार्गी लावण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पेन्शन अदालत पार पडली। या अदालतीला निवृत्ती वेतनधारकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अनेक प्रलंबित प्रश्नांचा जागेवरच निपटारा झाल्याने उपस्थित ज्येष्ठांना मोठा दिलासा मिळालाय। जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आरोग्याबाबत थेट खेळ करणाऱ्या बनावट दूध रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून यात एकूण 31 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत। या बनावट दूध निर्मितीला लागणारी रासायनिक क्रीम राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवारा येथे तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। अहिल्यानगर तालुक्यातील देऊळगाव शिवारात पिकअपच्या धडकेत संदीप ताराचंद लगड याचा मृत्यू झाल्याची घटना सुरुवातीला अपघात म्हणून नोंदवण्यात आली होती। मात्र नातेवाईकांच्या तक्रारीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशावरून तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला। चौकशीत हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचे निष्पन्न झाले। 19 जानेवारी रोजी वाद झाल्यानंतर ऋषिकेश दिघे व राजेंद्र घोंगडे यांनी संगनमत करून पाठीमागून पिकअप अंगावर घातल्याचे समोर आले। सुरुवातीला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आता खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले आहेत। या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। संत सद्गुरू गोदड महाराज हे 18 पगड जातींसाठी श्रद्धास्थान आहे। त्यांची अस्मिता आणि पावित्र्य सर्वांनी जपले पाहिजे। राजकीय मतभेद मंदिराच्या आणि गावाच्या बाहेर करावे। ट्रस्टमध्ये सर्व जाती धर्मांना स्थान असावे। ती कोणा एका कुटुंबाची मक्तेदारी नसावी। ज्यांनी संत सद्गुरू गोदड महाराजांची सेवा भक्ती केली त्यांनाच बाजूला करण्याचे पाप काही मंडळी करीत असून हे महाराजांचे भक्त कधीच खपवून घेणार नाहीत असे म्हणत समस्त कर्जतकरांना अंधारात ठेवत अनधिकृत ट्रस्ट स्थापन झाले आहे ते तातडीने बरखास्त करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे।
साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रस्त्यात अडवणूक करून त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या प्रवृत्तींवर प्रशासनाने आता कठोर कारवाईसाठी पावले उचलली आहेत। उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी एका विशेष आदेशाद्वारे सार्वजनिक ठिकाणी उभे राहून भाविकांना थांबवणे, फसवणे किंवा त्यांची दिशाभूल करणे या कृत्यांवर तात्काळ बंदी घातली आहे। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यात तूर खरेदीस प्रारंभ करण्यात आलाय। जिल्ह्यात एकूण 10 खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून संबंधित केंद्रांवर शेतकरी नोंदणी व प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी BR पाटील यांनी दिली आहे। अकोले तालुक्यातील राजूर येथून 24 फेब्रुवारी रोजी किसान सभा व C2 कामगार संघटनेच्या वतीने निघालेल्या द लॉंग मार्चची 27 फेब्रुवारी रोजी संगमनेर तालुक्यातील निर्जनेश्वर येथे सांगता झाली। 3 दिवसात 58 किलोमीटरचा पायी प्रवास करून हा मोर्चा जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावाच्या वेशीवर पोहोचला होता। अर्धवेळ परिचरांना 2000 रुपये व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना 1000 रुपये वेतन वाढ, भंडारदरा धरणाचे पाणी, आदिवासी शेतकऱ्यांना देण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश तसेच वनजमिनींच्या हक्कांबाबत निर्णयाची अंमलबजावणी आदी मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्याने मोर्चाची सांगता करण्यात आली। जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।